कोल्हापूर महानगरपालिकाची सर्वसाधारण सभा आज सकाळी राजर्षी छत्रपती शाहू सभागृह येथे पार पडली। सभेच्या सुरुवातीला स्थायी समितीसाठी 16, परिवहन समितीसाठी 9 आणि महिला बाल कल्याण समितीसाठी 7 सदस्यांची निवड करण्यात आली। यानंतर 8 स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला। सभेत शिरोली जकात नाका परिसरात स्वर्गीय अजित पवार यांचे स्मारक उभारण्याचा ठराव नगरसेवक आदिल फरास यांनी मांडला। तसेच शहराच्या प्रवेशद्वाराजवळ दर्शनी भागात स्मारक उभारण्याचा स्वतंत्र ठराव नगरसेवक राजू लाटकर यांनी सादर केला। दोन्ही ठरावांवर सभागृहात एकमताने मंजुरी देण्यात आली। महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडील गुंठेवारी प्रकरणांना 3 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा ठराव मांडण्यात आला। मात्र सदस्यांनी ही मुदत 6 महिने करण्याची मागणी करत तातडीने निर्णय घेण्यावर भर दिला। शहरातील विस्कळीत पाणी पुरवठा, कमी दाबाने येणारे पाणी तसेच थेट पाईपलाईनच्या तक्रारींवर सविस्तर चर्चा झाली। महापौरांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे आदेश दिले। नगरसेवक प्रवीण केसरकर यांनी पाणी बिल थकबाकीचा मुद्दा उपस्थित केला। यावेळी जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी शहरातील सरकारी कार्यालयांकडून सुमारे 15.9 कोटी रुपये तर जिल्हा परिषदेकडून 8.6 कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती दिली। सध्या 2 पाणी टँकर उपलब्ध असून नवीन टँकर खरेदीसाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला। सभेत स्ट्रीट लाईटच्या प्रश्नावरही तीव्र चर्चा झाली। नगरसेवक जयश्री चव्हाण यांनी अंधारामुळे महिलांच्या मंगळसूत्र चोरी आणि दरोड्यांच्या घटना वाढत असल्याकडे लक्ष वेधलं। विरोधी पक्षनेते राजू लाटकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे आणि आदिल फरास यांनीही तातडीने लाईट बसवण्याची मागणी केली। प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने महापौरांनी तात्काळ नवीन लाईट बसवण्याचे आदेश दिले। एकूणच स्वीकृत सदस्यांची निवड, विविध समित्यांची रचना, स्मारकाचा ठराव, गुंठेवारी, पाणी पुरवठा आणि स्ट्रीट लाईट अशा महत्त्वाच्या विषयांवर आजची सभा गाजली। महापौर रूपाराणी निकम यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि नगरसेवकांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले। जनप्रवास लाईव्हसाठी कॅमेरामॅन आकाश कांबळे सोबत अमृता पवार, कोल्हापूर।